आणि आपल्या मुंबईतील लालबाग परळ एरियाला मुंबईची गणेश नगरी का बोलतात? आ जाओ बॉस, दिखा दूंगा. असुरांतक रणपुंगव परसुधर प्रचंड भार्गव अंबा शांभवी शक्ति संभव वीर विराट विभव जनगण रक्षा दीक्षांकित पर बांधव जय हो जय जय हो. तर मित्रांनो, मुंबईतील गणेशोत्सव सोहळा अनुभवायचा असेल आ जाओ बॉस, दिखा दूंगा. आणि आपल्याला 10 फूट ते 40 फुटाचे आपले गणपती बघायचे असतील आ जाओ बॉस, दिखा दूंगा. आणि आपल्या मुंबईतील लालबाग परळ एरियाला मुंबईची गणेश नगरी का बोलतात? आ जाओ बॉस, दिखा दूंगा. अरे एक नंबर सुरेश भाई. काय बोलतो सुरेश भाई? सूरज सूत्र आपल्या बरोबर आहे आज पण. तर जस्ट त्यांचा इन्स्टा आयडियात आपल्याला माहिती देते. यावेळेची स्क्रिप्ट आपली एकदम प्रॉपर झालेली आहे. यस, मस्त, एकदम मस्त. म्हटलं यावेळेस काहीतरी सुरुवात वेगळी करू म्हटलं, तर त्यामुळे जस्ट एक छोटासा वेगळा इंट्रो आम्ही शूट करण्याचा प्रयत्न केला. राहिलं Last आज time काय? आहे मुंबईचा गणेशोत्सव. राहिला काय? दिवस 5. चालेल ना, हरकत नाही ना. मग आता सुरू करू ना आपण. ठीक आहे. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगला पण आज आपण इकडूनच सुरुवात करतोय. करी रोड मधनं सुरुवात करतोय. आपला जो गणसंकुल आहे मागच्या बाजूला, तर तिकडून सुरुवात करतोय. जर आपल्याला ही व्हिडिओ आवडली तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आज आहे मुंबई गणेशोत्सव महागमन सोहळा दिवस 5. एक नंबर भाई. आता काय मग आज काय म्हणजे काय विशेष काय आपल्याला? बघू, यावेळेचा काही प्लॅन नाहीये. जे गणपती दिसतील ते कव्हर करायचे. येस येस बाकी येस पूर्ण ब्लॉग मध्येच भेटू. येस. बस मित्रांनो, ऍक्च्युली आता जातो आम्ही. जे पण आपले गणपती आगमन होईल, तर महागमन होईल, तर ते आपण कव्हर करू. ह्याबद्दल ही पण व्हिडिओ आवडली तर या व्हिडिओला तर नक्की प्रतिसाद द्या. जसे आपला जो मागच्या वेळेचा पण व्लॉग होता, पण त्याला पण खूप मस्त प्रतिसाद दिला. ती पण म्हणजे खूप आपण सपोर्ट केला. तर त्यासाठी आपण सर्वांना दिवस चार व्लॉगला पण खूप चांगला प्रतिसाद दिला. तर त्यासाठी पण पुन्हा एकदा आपण सर्वांना खूप खूप धन्यवाद. ही पण व्हिडिओ आपल्याला बघायची असेल तर व्हिडिओच्या एंडला पण आपल्याला बघायला मिळेल, किंवा आपल्या चॅनलवर पण जाऊन बघायला मिळेल आपल्याला. ठीक आहे. तर बस मित्रांनो, गणसंकुलमधून अजून एक गणपती निघलाय, तर जातो त्याचं दर्शन करतो. आणि त्याच्यानंतर पण काही जी धमाल असेल तर ती आपण नक्कीच बघा. आणि बस आता जाऊ पुढे. तोपर्यंत बोलू गणपती बाप्पा मोरया. चला मित्रांनो, बघा अजून एक गणपतीचं आगमन झालं इकडे.
मित्रांनो, आपला समोर आहे मुंबईचा आराध्य. बघू शकता एकदम सुंदरशी मूर्ती आहे. त्या यांचं नृत्य प्रदर्शन पण आहे, आता 5 मिनिटात चालू होईल. तर मुंबईचा आराध्य तर बघितला. आता याच्यानंतर पायधनीचा महाराजा समोर बघू शकता. सुंदर मूर्ती एकदम. मित्रांनो, आता आपला जो पायधुनीचा महाराज आहे तर त्याच्या स्टॉलीवर बसलोय मी. जाम थकलो होतो आणि मागं पण आपल्याला मुंबईचा आनंद पण बघायला मिळेल. बस आपल्याला कॅमेरा फिरवतो आणि आपला मुंबईचा आनंद दाखवतो. ठीक आहे, मस्त एकदम श्रीकृष्ण अवतार मूर्ती आहे. मेहनत केली सगळ्या मुलांनी वगैरे. भरपूर मुलांनी मेहनत केली, भरपूर मुलांनी. धन्यवाद तुमचं. नाही, मला पण जमलं तर मी नक्की भेट द्या आपल्या मंडळाला. ठीक आहे का? पकड मित्रा, पकड तू. हे पकड, मी बोलतोय. पकड मी. मित्रा, आपला चॅनल आहे ऐश्वर्य ब्लॉग्स. ठीक आहे, नक्की चेक कर. चॅनल सबस्क्राईब कर. आपल्या मंडळातल्या मित्रांना पण सांग. ठीक आहे. चला मित्रांनो, गणपती बाप्पा. चला मित्रांनो, मी अजून पण लालबागच्या परिसरातच आहे. तर आपला जो आता सध्या तर समोरच माझ्या मुंबईचा आराध्य आहे. तर आपण मगाशी बघितलं म्हणजे मुंबईचा आराध्याचा पण मस्त आगमन सोहळा पण एकदम मस्त होता, सुरेख होता. आणि मागच्या बाजूला पण बघू शकता की हिरामणीचा राजा, लालबागच्या राजाच्याच बाजूचं मंडळ आहे हिरामणीचा राजा. तर तो पण बापाची मूर्ती आली वाटतं आता जास्त मंडपातच बसली आहे. तर आपण जाऊया, एकदा जाऊन ना पाहून येऊ, दर्शन करून येऊ. आणि तो पण सेम म्हणजे लालबागच्या राजाचा गणपती सारखाच आहे. ठीक आहे, थोडी छोटी मूर्ती आहे पण सेम लालबागच्या राजाची प्रतिकृती. तर जाऊ आपण थोडा एकदा आतमध्ये जाऊन पाहून घेऊ आपण. हे बघा, हिरामणीचा राजा. गेल्या वेळेस आईबरोबर आलो होतो ना जेव्हा गणपती बघायला, तेव्हा मी इकडे गेलेलो, दर्शन केलेलं. ठीक आहे, आता जाऊन बघू आता परत आपण. चला मित्रांनो, आपल्या हिरामणीच्या राजाचं दर्शन करून आलो. आता त्याच्यानंतर समोर अजून गणपती येणार आहे 2. तर पाहू, त्यांचं पण दर्शन करू आपण. ठीक आहे. चला मित्रांनो, आता मांडवाडीचा गणराज पण बघितला. आता मी ॲक्च्युली पूर्ण आपला लालबागच्या राजाची गल्ली तर तीच क्रॉस केली. आता थोडं पुढं जाऊन ना एकदा आपल्याला लालबागच्या राजाचा प्रवेशद्वार जो सजवला आहे तर तो आपल्याला एकदा दाखवतो. ठीक आहे. आणि आपले बघा दोस्ती आणि म्युझिकल ग्रुप. ठीक आहे, हा इकडे काय भाई, अरे काय भाई, कुठे आहे दिसत नाही, काय नाही म्हटलं. अच्छा अच्छा, आज मग अजून पुढे अजून आहे का? फुलावाला ना. अच्छा अच्छा, चल चालेल, मग कर, मग एन्जॉय कर. ठीक आहे, चल बाय, भेट.
अजून दिसतात आहे गणपती. अरे भाई रुको भाई, आजकल आपला माइक लगा रहे हम लोग, ठीक है. और भाई काय बोलणार मग? काय नाही, आज जरा आमचं वादन आहे. हां सो आज वादनात बिझी आहे मी. आज ब्लॉग नाही बनवू शकत. मी थोडेफार फोटो काढलेले आहेत, पण आज वंदनचं वादन होतं ना, तेव्हा तिकडे होता ना तू? आमचंच. मी वंदनमध्येच आहे भावा. वंदनमध्येच आहे काय? वंदनमध्येच आहे. मगाशी घेतला मी पण आता काय त्या पोलिसांचे थोडं असतं थोडं रिस्ट्रिक्शन, त्याच्यामुळे जास्त वादन नाही करता आलं. आहे पुढे वादन आहे आमचं भायखळ्याचा भालचंद्रचं. अच्छा अच्छा. टॉकीच्या समोरच आहे, प्रकाश लहाने त्यांची मूर्ती हां, आहे. हां. तर बघायला नक्की या. आणि आपल्या भावाला यस चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. इवन माझ्या सुद्धा Yes, पटकंती वादक या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि भावाचे खूप भारी व्हिडिओ असतात. मी याच्याकडनं हा माझा इन्स्पिरेशन आहे. आणि मी याचे व्हिडिओ बघून मी पण सिनेमॅटिक काढायचा प्रयत्न करते. सेम मोबाईल आहे पण प्रयत्न करते. पण आज खूप साऱ्या गणपतीचं आगमन आहे, खूप साऱ्या ढोल पथकांचा गजर आहे नुसते आज जिथे तिथे नुसता आवाज. मुंबई ही आवाजांची दुनिया आहे आणि याला कोण रोखू शकत नाही भाई. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र भाई. चल भाई, भेट भाई. नक्की नाही मी मागत आहे, ठीक आहे. हे बघा मित्रांनो, मी आता जस्ट आपला जो लालबागचा राजाचा जो प्रवेशद्वार आहे तर त्याच्या समोरच उभा आहे. आणि या वर्षीचा जर प्रवेशद्वाराचं म्हणजे एकदम एवढा सुरेख प्रवेशद्वार बनवला ना, तर म्हणजे काय बोललं एकदम म्हणजे कुठे असं वाटतं की एकदम पुरा राजस्थानचा फील होतो. म्हणजे समजा राजस्थानचा आपण जेव्हा महल बघताल ना, तर तेव्हा कसं एकदम बारीक काम केलं जातं, एकदम कोरीव काम की तशा टाईपमध्ये. तसं एकदम बारीक म्हणजे कलाकृती दाखवण्यात आली आहे, ठीक आहे. खूप म्हणजे एकदम डिटेल्ड वर्क केलं, एकदम खूप जास्त डिटेल्ड वर्क केलं आहे, ठीक आहे. आपल्याला मी एकदा कॅमेरा फिरवतो आणि त्याच्यानंतर दाखवतो की म्हणजे कोणत्या प्रकारे काम केलं यावेळेस. मस्त, एकदम मस्त, ठीक आहे. हे बघा समोरच आहे आपल्या लालबागच्या राजाचा प्रवेशद्वार. आता मध्ये टॅम्पो येतील, जरा टॅम्पो जाऊ द्या, मग अजून परत एकदा दाखवतो. हे बघा मित्रांनो, इकडून अशी सुरुवात आहे पूर्ण असा मस्त एकदम. थोडा झूम करून पण दाखवतो आपल्याला एकदम डिटेल्ड वर्क, ठीक आहे. काय बोलतो बाय, झालं का मग? चला मित्रांनो, आपले आगमन कव्हर करता मी परत आपलं जे करी रोडपासून चिंचपोकळीपर्यंत आलो होतो. तर आता परत मी मागच्या बाजूलाच चाललो आहे. तर जातो कार्यशाळेपर्यंत जातो. आणि आता जे सुरेशचा पण कॉल आला होता, मला बोलला की आपला जो प्रजोत्सरांच्या एरियातला गणपती म्हणजेच अबुदयनगरचा राजा, तर त्याचा पण आगमन सोहळा चालू झाला आहे. तर जातो आता, तर तिकडे पण जॉईन करतो जाऊन, ठीक आहे. श्रीराम मित्र मंडळ मस्जिद बंदरचा महागणपती होता हा. तो अजून एक उंच मूर्ती, लगभग हाईट असेल नाही म्हटलं तरी 25 फूट तरी असेल आरामात, 20 ते 25 फूट. मस्त आहे. आता बघतो, जाऊन पुढे बघतो कुठला मंडळ आहे आणि आपल्याला पण दाखवतो. एकदम सुरेख मूर्ती, एका पायावर उभी आहे. जसं आपल्या गेल्या वर्षी परळचा महाराजा होता, तर तोच आपल्या बापाचा फेस आहे. एकदा फिरून दाखवतो बघा आपल्याला. शिरा बाजारच्या महाराजा मित्रांनो.
चिरा बाजारचा महाराजानंतर आपण पाहूया आता तुळशीवाडीचा महाराजा. ठीक आहे. मित्रांनो एकदम युनिक मूर्ती आहे. बघूया मंडळ पण बघूया आणि मूर्ती पण बघूया आपण. आर्थर रोडचा राजा. ओके 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 आर्थर रोडचा राजा. मस्त मित्रांनो आर्थर रोडचा राजा एकदम युनिक मूर्ती होती. म्हणजे कलर कॉम्बिनेशन पहिलं तर एकदम वेगळं होतं आणि जे आपला प्रभाव आणि डेकोरेशन होतं ते पण एकदम वेगळंच होतं. ठीक आहे. आता अजून मागे मला 2 गणपती दिसतात आहे. आता परत पुढे जाऊन तिकडे जाऊन मुंबईच्या राजाच्या दिशेला चाललो आहे मी आता. ठीक आहे. आता थोडी माझी बॅटरी लो झाली आहे. ठीक आहे. नंतर एक बस समजा आता 1-2 आपल्या गणपतींचं दर्शन झालं ना तर त्याच्यानंतर मग एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक घेऊ आपण. ठीक आहे. आपले मित्र मिळाले की एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक घेऊ. राजा. अरे नमस्कार, काय बोलतात? बस माझ्या मित्रांनो आता मार्तंड अवतारमध्ये पण आपल्याला पुन्हा एक गणपती निघायला मिळतोय. एस3जे. मित्रांनो आता मला समोरच आपला जो बाजी ढोल ताशा पथक आहे तर तो दिसायला सुरू झालेला आहे. म्हणजे याचाच अर्थ आपला जो अबुदयनगरचा राजा आहे ते पण आता समोरच आहे. ठीक आहे. जाऊ आता मग डायरेक्ट आता आपण दर्शन करू आपल्या अबुदयनगरच्या राजाचं. काय बोलतो?
काय मग मजेत? लस्सी आहे ना कुठली ही मँगो आहे काय? 2 काढा ना 2 लस्सी बी ना तर मित्रांनो आमचं स्वप्नाच पूर्ण होणार आहे. 5व्या आगमनाला आम्ही पहिल्या आगमनापासून इकडे लस्सी ट्राय करतोय पण फायनली आज आपल्याला लस्सी मिळाली आहे. चीयर्स. चला मित्रांनो जेवढे लगभग आपले सगळे मानाचे गणपती होते त्यांचं आगमन तर झालं. आता सध्या तर गणसंकुल समोर आलं आणि सूरज तर आहेच आपल्याबरोबर सकाळपासून. पण मेन जे आपले आहेत गणेश आठवे त्यांना कंटिन्युअसली कार्यकर्त्यांचे कॉल येतात ते त्यांच्या तर व्यस्त आहेत. कुछ नहीं भाई, अभी क्या तुमको दूसरा पार्टनर मिल गया ना. अभी ये दूसरा पार्टनर मिल गया, दूसरा पार्टनर भूल गया. इतना भी सच बोलना जरूर नाही था. मित्रांनो हा गणसंकुलमध्येच निघलं वाटतं कोंडी विटाचा सम्राट. पुन्हा कव्हर करूनच येतात ते मूर्ती. मित्रांनो हे सगळे ना आपला जो बाप्पा येणार आहे बाहेर तर त्याचीच वाट बघत उभे राहिले सगळे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर एक ऑरेंजमध्ये पण आहे तो सँटाक्रूजचा राजा पण आहे तर तो पण निघाला नंतर आपण पाहू आपण दर्शन. अरे थैंक यू भाई, थैंक यू. और भाई क्या बोलते हैं? हाँ सही है ना, सही है. अरे टाइम कितना आता पर? हाँ वही तो है बस. ये भाई भाई को साथ में लेके घूम रहे. 3:60 है भाई. एक नंबर हो गया. बाकी टिकट हो गया. हाँ अभी चल रहा है, उमर गाड़ी जा रहा हूँ. उमर गाड़ी जा रही है. उमर गाड़ी भी सही है मस्त उसका. फायर उधर फायर शो है इसलिए फायर शो. फायर शो ना. हाँ हाँ फायर शो रहेगा. इसका भी रहेगा. करी रोड का राजा है ना उसका भी 7-7:30 बजे. ये उधर से कौन सा निकल रहा है? तर हा होता एक मिनिट मी परत वाचून दाखवतो. पांजरापाळचा राजा हा होता. पांजरापाळचा राजा आहे बघा. कॅमेरा फिरून परत पुन्हा एकदा आपण दर्शन घ्या.
चला मित्रांनो, तर आपला जो लालबाग परळीयातला जो महागमनाचा सोहळा होता तो तर अनुभवला. आता पुन्हा आपण तर चाललोय करी रोड साईडलाच चाललोय. तर त्याच्या अगोदर आपण प्रयत्न करू की आपला करी रोडचा राजा तर याचं पण दर्शन घेऊ. शक्यतो मला वाटतं मंडळामध्ये पोहोचला असेल, पण जाऊ आपण पोहोचू. ठीक आहे. ते ॲक्च्युली सुमित भाऊचाच मित्र आहे, शंकर म्हणून आहेत दादा. तर बघू, जर भेट झाली तर त्यांना पण नक्की भेट देऊ आपण. ठीक आहे. करी रोडच्या पश्चिमेला गेलो ना तर इकडेच आपला करी रोडचा राजा बसतो. ठीक आहे. समोर दिसतो आता आपल्याला, जस्ट एंट्री मारतोय तो. ठीक आहे. आणि इकडे ॲक्च्युली थोडं ना फायरवर्क शो पण असतो. तर बघू, जर आपल्याला लक असेल तर आपल्याला बघायला मिळेल, नाहीतर झालं असेल तर मग बस आपण दर्शन करून जाऊ, म्हणून घरी जाऊ. ठीक आहे. इधर ही हो गया चालू. चला मित्रांनो, मग करी रोडचा राजा तर याचा जेव्हा आगमन सोहळ्याचा आपण अनुभव घेत होतो तर तिकडे आपला एक मित्र भेटला साईराज. आपल्याला आता जे महागमन जेव्हा 15 ऑगस्टला जेव्हा महागमन होतं तेव्हा पण भेटला होता आपल्या घन संकुल्या समोर. तर तेच, आणि ऍक्च्युली असं झालं की शूट करता करता त्याचा मोबाईल झाला स्विच ऑफ. तर मग म्हटलं ठीक आहे, माझं ऑलरेडी शूट झालेलं. तर आपल्या साईराजला बोललो की ठीक आहे, तुला जेवढं पाहिजे तेवढं शूट कर. तर थोडा वेळ त्याने शूट केलं. ठीक आहे. बस, मग कसं वाटतं, मग कसं झाला आगमन सोहळा, कसा झाला? एकदम मस्त झाला. थँक्यू दादा सपोर्टसाठी. आणि व्हिडिओ चांगले आहेत. ऍक्च्युली कसं आहे, एक ॲज अ क्रिएटरने दुसऱ्या क्रिएटरला कधी पण सपोर्ट केलाच पाहिजे. तर बस तेवढ्या हेतूने मग मी आपल्या भाईला सपोर्ट केला. ठीक आहे. हा ब्लॉगला पण नक्की बघली की हो, फॉलो केलंय तुला. अरे थँक्यू. हा राईट. चल ठीक आहे, मग तू निरोप घेतो ना. ठीक आहे, भेट मग. चल बाय. चमकते उन्हात लाखा लाखा आगीचा पांढरा टाकी पण टाकून मी टाकाटक शहरावरचे परी चमकाच्या भागाकडून जणी पिल्ल्या ते नाकाकडून घालून सरकणारे हवेतात हक्कानं जे तुला टाक दिसतं रंगावर माखलेलं मातीच्या रंगाला जे पण काही दिलेले देवानं मिरवतोय हक्कानं क्लब मध्ये क्रिटिक तर मराठी वाजणारा संकास आपल्या कानात नाही कधी काय शंका
चला मित्रांनो, आजचा ब्लॉग पण एंड करायची वेळ आलेली आहे. तर आता लगभग झालेले 10 वाजलेले आहेत. गणेशभाई पण लय थकलाय आणि आपला सूरज पण लय थकलाय. ठीक आहे, कारण आम्ही म्हणजे सकाळपासून पूर्ण जेवढे पण आपला लालबाग एरियातले जेवढे पण आगमन सोहळा होते तर ते कव्हर केले. फुल धमाल आली. आणि आजच्या ब्लॉगचा आपण शेवट करतोय करी रोडचा राजा. तर यांच्याच मंडळामध्ये सुमित भाऊंचे मित्र जे सांगितले मी, शंकर दादा, ते पण भेटले. ठीक आहे, तर बस मित्रांनो, आता जर आजचा ब्लॉग आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नंतर संपले आता. महागमंत ऑलरेडी म्हणजे पूर्ण कारखाना खाली झालेला आहे आता, ऑलमोस्ट खाली झालेला आहे. बाकी काय नाही आता. महागमंत संपलेत. आता आतुरता फक्त गणेश चतुर्थीची दर्शनाची. वो बोलने का बाकी है ना, काय आपण शुभेच्छा चालू केली होते. महागमन सोहळा दिवस. हाँ, महागमन 16 दिखाऊंगा बोला तो दिखा दिया. अरे वा, एक नंबर. जसं इंट्रो मध्ये पण बघितलं असेल की आपला सूरजनी पण सांगितलं होतं की महागमन सोहळा दिखाऊगा, तर दाखवलं म्हटलं. मस्त, एक नंबर, मजा आली. म्हणजे फुल एन्जॉय केली आम्ही लोकांनी. ठीक आहे, बस मित्रांनो, आता जाम थकलो. आता आम्ही पण सगळे निरोप घेतो. ठीक आहे, तर भेटू आता गणेश चतुर्थीमध्येच, आणि जर जमलंच तर लालबागचा राजा आणि मुंबईचा राजा प्रथम दर्शनमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. मोरया. शुभ शुभ दिन आया, शुभ घड़ी, जय जगन्नाथ से गूंजा आसमां, उसे चारों धाम का पुण्य मिला, उसे चारों धाम का पुण्य मिला, जो कर ले पूर्ण तेरी परिक्रमा.